लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्वाच्या 2 अपडेट आज येणार का? कारण राज्य सरकारची महत्वाची असणारी मंत्रिमंडळ बैठक, कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक आज पार पडत आहे आणि या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 अपडेट येणं अत्यंत आवश्यक असणार आहे, ज्याची वाट मागील काही दिवसांपासून राज्यातील लाखो महिला पाहत आहेत. या 2 अपडेट कोणत्या असणार आहेत? तर यामधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अजूनही बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही. या संदर्भातील जी-आर देखील अजून आला नाही. खरं पाहायला गेलं तर या योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी सरकारला 14 जानेवारी रोजीच सरकारकडे संपूर्ण निधी देखील होता. कारण आपण पाहिलं होतं की सरकारने काय केलं होतं की सरकारला त्या ठिकाणी मकर संक्रांतीच्या निमित्ताने डिसेंबर आणि जानेवारी 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींच्या खात्यावरती द्यायचे होते. काही कारणास्तव तेव्हा त्या ठिकाणी आचारसंहिता होती, निवडणूक आयोगाने सांगितलं आणि त्यामुळे हे वितरण थांबले. परंतु निधी सरकारकडे आला होता. आता एवढं देखील मान्य आहे आम्हाला की सरकार काय करतं की एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे निधी त्या ठिकाणी वितरित करू शकतं आणि त्या पद्धतीने सरकार त्यांची वितरण किंवा त्यांची प्रक्रिया पार पाडतं. परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी सरकारने डिसेंबर महिन्यामध्येच त्या ठिकाणी तरतूद केली होती. कारण सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अर्थमंत्री माननीय अजितदादा यांनी 6,000 कोटींहून अधिकचा निधी लागेल या संदर्भात माहिती दिली होती आणि तो सर्व निधी सरकारकडे उपलब्ध देखील त्या ठिकाणी होता. मग हे हप्त्याचे वितरण लांबत का आहे? लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे का येत नाहीत? हे 2 महत्वाचे विषय. एक तर नवीन ई-केवायसी आणि आजच्या हप्त्याचा जी-आर म्हणजेच की जानेवारी महिन्याचा जी-आर हा आज येणं अत्यंत आवश्यक असणार आहे. याकडे लाखो लाडक्या बहिणी लक्ष लावून आहेत. कारण योजनेचा हप्ता मिळणार एवढा उशीर होत असेल तर त्या ठिकाणी आम्हाला वितरण खूप जास्त तुम्ही उशीर करताय आणि याचा काही उपयोग देखील होत नाही असे देखील त्या ठिकाणी लाडक्या बहिणी म्हणत आहेत. कारण लक्षात घ्या, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा इलेक्शन लागलं होतं, विधानसभा इलेक्शन होते, तेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2-2, 3-3 महिन्यांचे पैसे आधी येत होते आणि आता कोणत्याही प्रकारची तारीख फिक्स नाही. लाडक्या बहिणींना कधी 1 तारखेला हप्ता येतोय, कधी 15ला येतोय, कधी 20ला येतोय, कधी 25ला येतोय. सरकारने मागील 2 हप्त्यांपासून जी-आर देखील टाकला नाही. त्या ठिकाणी आपल्या महिला व बालविकास मंत्री स्वतः आधी सांगायच्या की उद्या वितरण होईल, ते देखील त्यांनी सांगितलं बंद केलं. ठीक आहे, मान्य आहे की आचारसंहितेचा काळ होता त्यामुळे सरकारने त्या बाबी केल्या नसतील, परंतु त्या बाबी परत सुरू करणे अत्यंत आवश्यक असणार आहे. येत्या मार्च महिन्यामध्ये जेव्हा वर्षाच्या वर्षाला सरकारचं बजेट असतं, त्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 1 तारीख फिक्स करा. 1 तारीख सांगा किंवा ठीक आहे 1 तारीख फिक्स होत नसेल तरी 1 ते 5 किंवा 5 ते 10 किंवा 10 ते 15 या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे 100% जमा होतील असे सरकारने करणं देखील आवश्यक असणार आहे, जेणेकरून आम्हाला आमचे नियोजन करता येईल. येणारा हप्ता 1500 रुपये आमच्यासाठी खूप जास्त महत्वाचे असतात आणि हे 1500 रुपये आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमचे नियोजन करू. मग किराणा माल असेल किंवा आमच्या कुटुंबातील इतर जबाबदाऱ्या असतील, त्या पद्धतीने आम्ही ते पैशांचे संपूर्ण नियोजन देखील करू शकतो. म्हणून एक तारीख फिक्स करा अशी देखील मागणी राज्यातील लाखो लाडक्या बहिणी करत आहेत. तुम्हाला याबाबत काय वाटतं ते देखील कमेंट करून नक्की सांगा. तर चला, आजच्या मंत्रिमंडळ बैठकातील काही महत्वाचे मुद्दे असणार आहेत, त्या मुद्द्यांवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर्वात महत्वाची म्हणजे आज होणार आहे राज्याची मंत्रिमंडळाची बैठक आणि या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना 2 मोठ्या प्रमाणावर अपेक्षा आहेत. कोणत्या अपेक्षा आहेत ते देखील मी तुम्हाला बोललो आहे. एक सर्वात महत्वाचा मुद्दा जो येतोय तो म्हणजे एक नवीन ई-केवायसी करणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी मोठ्या प्रमाणावर अडचण येत आहे आणि हा आकडा खूप मोठा आहे. म्हणजे जसे जसे आम्ही त्या ठिकाणी बोलतोय, आपलं इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल किंवा फेसबुक असेल, ज्या सोशल मीडिया साईट आहेत तिकडे जेवढ्या लाडक्या बहिणी आम्हाला मेसेज करत आहेत किंवा काही लाडक्या बहिणी भेटत आहेत, फोन करत आहेत, त्यानुसार हा आकडा खूप मोठा वाटत आहे की ज्यांची ई-केवायसी त्या ठिकाणी राहून गेली आहे. मग आता विषय काय होतोय की लाडक्या बहिणी काय करतायत, ज्यांची ई-केवायसी त्यांनी कधीच केली नव्हती ते आता वेबसाईटवर जात आहेत. वेबसाईटवर स्पष्टपणे लिहिलं आहे की ही ई-केवायसी किंवा हे जे पोर्टल आहे ते फक्त आणि फक्त ई-केवायसी दुरुस्तीसाठीच आहे. नवीन ई-केवायसीचा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा उल्लेख नाही. पण तरी देखील लाडक्या बहिणी त्या ऑप्शनवरती क्लिक करत आहेत. त्या ठिकाणी त्यांचा आधार नंबर टाकत आहेत आणि आधार नंबर टाकल्यानंतर एकतर ओटीपी येत नाही किंवा हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्ती यादीमध्ये नाही असं सांगतं किंवा इनव्हॅलिड ओटीपी असे प्रॉब्लेम येत आहेत. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ही ई-केवायसी फक्त एडिट करणाऱ्या महिलांसाठी आहे. ज्यांची चुकलं होतं पर्याय निवडताना केवळ त्यांच्यासाठीच ही ई-केवायसी आहे. नवीन ई-केवायसी बाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय सरकारच्या वतीने अजून घेतला गेला नाही आणि त्या संदर्भातीलच निर्णय आज होणे आवश्यक असणार आहे. कारण नवीन ई-केवायसी बाबत देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नक्कीच चर्चा होणार आहे. खरं तर नवीन ई-केवायसी बाबत मी सरकारला किंवा महिला व बालविकास विभागाला काही गोष्टी सांगतो. नक्कीच त्या लाडक्या बहिणींच्या योग्य असणाऱ्या गोष्टी आहेत. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त शहरी भागातील महिला नाहीत, तर यामध्ये ग्रामीण भागातील गाव खेड्यातील अनेक महिला आहेत की ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेतात. तर विषय काय होतो की गाव खेड्यामध्ये अजूनही तेवढ्या प्रमाणामध्ये सोशल मीडिया असेल किंवा टीव्हीचे प्रमाण तेवढ्या प्रमाणामध्ये नक्कीच नाही आहे.
अनेक लाडक्या बहिणी आहेत किंवा अनेक महिला आहेत की ज्या मोलमजुरी करतात, सकाळी उठल्यानंतर रानात जातात आणि रानातून नंतर घरी येतात आणि त्यामुळे ह्या ई केवायसी बाबत त्यांना काही गोष्टी माहितीच नव्हत्या. काही प्रमाणामध्ये ई केवायसी मध्ये कन्फ्युजन झालं. काय झालं की त्यांना वाटलं की बँकेतील केवायसी म्हणजेच ही ई केवायसी, म्हणून अनेक लाडक्या बहिणी त्या ठिकाणी बँकेत गेल्या. बँकेत विचारलं की आमची केवायसी आहे का? बँकेत सांगितलं की दान तुमची केवायसी आहे, तुम्हाला कुठल्याही प्रकारची केवायसी करायची गरज नाही आणि त्या घरी आल्या. ही ई केवायसी वेगळी असते हीच गोष्ट लाडक्या बहिणींना माहिती नव्हती. हा अनुभव मी घेतला आहे, अनेक लाडक्या बहिणींनी सांगितला आहे. मग विषय काय झाला की त्यांना ही ई केवायसी असते हे समजलं कधी? जेव्हा त्यांचे मागील 2 महिन्यांपासून पैसे येणं बंद झालं. पैसे आले नाही म्हणून मग त्यांनी बँकेत चौकशी केल्यावर बँकेत त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची ई केवायसी केली होती का? मग त्या आल्या कुठं? मग त्या गेल्या सायबर कॅफेमध्ये, मग त्या गेल्या महाई सेवा केंद्रामध्ये, मग त्या गेल्या महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्याकडे आणि मग त्यांनी सांगितलं की ही तुम्हाला ई केवायसी करणे आवश्यक होते आणि ई केवायसी तुम्ही केली नाही म्हणून तुमचे लाडकी बहीण योजनेचे त्या ठिकाणी पैसे बंद झाले आहेत. मग आता अशा महिलांचं काय? अशा महिलांचा देखील आकडा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणून 31 मार्च जी सरकारने मुदत दिली आहे ई केवायसी एडिट करणाऱ्या महिलांसाठी, त्या 31 मार्च मध्येच लाडक्या बहिणींसाठी नवीन ई केवायसी बाबतचा एक नवीन ऑप्शन त्या ठिकाणी वेबसाईटवर सरकारने आणावा आणि अशा लाडक्या बहिणींची देखील त्या ठिकाणी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. नक्कीच ज्या महिला अटी व निकषांमध्ये पात्र नसणार आहेत त्यांना तुम्ही योजनेचे पैसे देऊ नका, पण फक्त ई केवायसी या मुद्द्यामुळे ज्या महिला प्रलंबित आहेत त्या लाडक्या बहिणींना तुम्ही त्या ठिकाणी योजनेचे पैसे द्या. कारण सरकारचा विषय काय चालला आहे तर सरकारला एप्रिल महिन्यापर्यंत एक फायनल यादी तयार करायची आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत की एवढ्याच महिलांना त्या ठिकाणी योजनेचे पैसे जाणार आणि मग ही यादी तयार करताना या नवीन ई केवायसी बाबतच्या महिलांवर मोठ्या प्रमाणावर सरकार त्या ठिकाणी अन्याय होत आहे. म्हणून तुम्ही ई केवायसी बाबत एक शेवटची संधी लाडक्या बहिणींना नक्कीच देणं गरजेचं असणार आहे. वेबसाईटवर एक पर्याय उपलब्ध करून द्या. लाडक्या बहिणी स्वतः त्यांची ई केवायसी करून घेतील आणि आता जर त्यांनी ई केवायसी केली नाही तर मग नक्कीच तुम्ही योजनेचे पैसे त्यांचे बंद करा. परंतु एक शेवटची संधी त्यांना देखील पाहिजे. तुम्ही एडिटसाठी संधी दिली आहे, म्हणजे जे चुकले आहेत त्यांना संधी दिली आहे. मग या पण चुकल्याच आहेत ना, यांनी देखील ई केवायसी केलं नाही म्हणजे यांना काही प्रमाणामध्ये अडचणी आल्या म्हणूनच त्यांची ई केवायसी झाली नाही. मी वारंवार सांगतोय, प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आणि खात्रीशीर सांगतोय की शेवटचे 2-3 दिवस वेबसाईट चालली नाही, सुरुवातीचे 15-20 दिवस वेबसाईट चालली नाही. मग अशा लाडक्या बहिणींचा यामध्ये काही चूक आहे की त्यांची ई केवायसी राहिली. ई केवायसी करता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक निर्णय घेणं आणि त्या ठिकाणी GR काढणं देखील गरजेचं असणार आहे. म्हणून ही देखील मागणी लाडक्या बहिणींच्या वतीने आम्ही करतोय. त्यासोबतच जानेवारी महिन्याचा हप्ता GR येण्याची आज दाट शक्यता वर्तवली जात आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता हा 20 तारखेच्या आसपास येईल असं मी आधीपासून सांगतोय आणि मग 20 तारखेच्या आसपास हप्ता येण्यासाठी आज किंवा उद्या याचा GR येणं अत्यंत आवश्यक असणार आहे. तरच लाडक्या बहिणींना 20 तारखेपर्यंत पैसे मिळतील. कारण जर योजनेच्या हप्त्याचे वितरण हे 25 तारखेच्या पुढे गेलं तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते सरकारला द्यावे लागतील. कारण फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मग सरकार मार्च महिन्यामध्ये देणार का, असा देखील प्रश्न यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत किंवा नवीन ई केवायसी बाबत तुम्हाला काय वाटतं की एक शेवटची संधी द्यावी का? नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला, तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.